स्वागत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं करण्यात आलेलं आहे। अगदी कुठल्याही क्षणी आता अमरावती विमानतळाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे। पश्चिम विदर्भासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे विमानतळ ठरण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर 5 जिल्ह्यांना या विमानतळाचा मोठा फायदा होणार आहे। नागपूर नंतर आता अमरावती हे विदर्भासाठी महत्त्वपूर्ण असं विमानतळ असणार आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आता दाखल झालेले आहेत। केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अगदी कुठल्याही क्षणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। तर पश्चिम विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचं हे विमानतळ आहे। गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी होती। अमरावती विमानतळ 2014 मध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आले होते त्याच वेळी या संदर्भातला पाठपुरावा त्यांनी केलेला होता। मात्र अखेर आता 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच या विमानतळाचं उद्घाटन पार पडत आहे। यासाठी विदर्भातील अनेक नेते मंडळींनी देखील जोरदार प्रयत्न केलेले होते। महायुती सरकार असेल, महाविकास आघाडी सरकार असेल, या दोन्ही सरकारच्या काळामध्ये यासाठी प्रयत्न झाले। मात्र अखेर आता देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये हे विमानतळ सुरू होताना आपण पाहू शकतोय। नवनीत राणा त्याचबरोबर रवी राणा यांचे देखील जोरदार प्रयत्न या अमरावती विमानतळासाठी आजवर पाहायला मिळालेले होते आणि आता अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुठल्याही क्षणी या विमानतळाचं उद्घाटन होत आहे। तर रवी राणा यांच्याकडून त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून देवेंद्र फडणवीसांचं विमानतळावर जोरदार स्वागत देखील करण्यात आलेलं आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, इतरही मान्यवर आता कुठल्याही क्षणी उद्घाटन करतील, तर दुसरीकडे रवी राणा हे या विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचं त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं आहे। तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यासोबतच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, माजी खासदार नवनीत राणा असतील, हे सुद्धा या प्रवासी विमानाने जे आहेत ते आता अमरावतीमध्ये दाखल जे आहेत ते झालेले आहेत। थोड्याच वेळात या संपूर्ण उद्घाटन सोहळा जो आहे तो विमानतळाचा, या विमानतळाच्या परिसरामध्ये जो आहे तो पार जो आहे तो पडणार आहे। अतिशय महत्त्वाचं विमानतळ जे आहे ते मानलं जात आहे पश्चिम विदर्भासाठी आणि या विमानतळाचा गेल्या अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा जी आहे ती संपूर्ण पश्चिम विदर्भकरांना, विशेष करून वराड ज्याला म्हणतो त्या वराड प्रांताला होती आणि आजपासून हे पहिलं विमान जे आहे ते या ठिकाणी झेपावलं जे मुंबईकडनं अमरावतीपर्यंत आणि आता अमरावतीवरून मुंबईकडे सुद्धा आजच विमान जे आहे ते झेपवणार आहे। या संपूर्ण भागाला जर पाहिलं तर कापूस उत्पादक, त्यासोबतच टेक्स्टाईल पार्क किंवा मिल्स असतील, या उद्योग विभागाला जे आहेत ते, उद्योग व्यवसायाला जे आहे ते एक चालना जी आहे ती नव्यानं या संपूर्ण विमान प्रवासामुळे मिळणार आहे। दळणवळणाची साधनं जी आहेत ती नव्यानं या ठिकाणी सुरू होणार आहे। अगदी 2 तासात प्रवास जो आहे तो अमरावती ते मुंबई जो आहे तो केला जाणार आहे। याआधी जर पाहिलं तर ट्रेनचा प्रवास जो आहे तो अमरावतीकर या ठिकाणी घेत होते। साधारणतः 12 तास जे आहेत ते या ठिकाणी लागत होते आणि आता विमान प्रवासामुळे हा प्रवास जो आहे तो अगदी सोपा आहे, तो झालेला आहे। आज या संपूर्ण पाहिलं तर बुलढाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना विमानाच्या माध्यमातून मुंबईत जे आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचता येणार आहे। याआधी जर पाहिलं तर नागपूर विमानतळाशिवाय पर्याय जो आहे तो विदर्भातील लोकांना नव्हता। साधारणतः नागपूर जर गाठायचं झालं तर साधारणतः 150 ते 200 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो करावा लागत होता आणि त्यामुळे जर पाहिलं तर एक धावपळ जी आहे ती संपूर्ण भागात प्रवाशांची होत होती। आता अमरावती येथील विमान सेवा सुरू झाल्या कारणाने एक दिलासा जो आहे तो पश्चिम विदर्भातील लोकांना जो आहे तो या ठिकाणी मिळाला आहे। या संपूर्ण विमानतळाची धावपट्टी जर पाहिली तर 1850 मीटर असून 45 मीटर रुंद अशा पद्धतीची धावपट्टी ही आहे। याच विमानतळावर आशिया खंडातील सर्वात मोठं एअर इंडियाचे वैमानिक प्रशिक्षण केंद्र देखील जे आहे ते आता काही दिवसात उभारले जाणार आहे। एकाच वेळी या विमानतळावर ATR 72 सीटर असे 2 विमान जे आहेत ते पार्क केले जाऊ शकतात। त्या पद्धतीची सुविधा देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। काही काळामध्ये या ठिकाणी नाईट लँडिंगची सुविधा सुद्धा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। या विमानसेवेमुळे मोठं दळणवळणाची साधनं जे आहे ते झाले। 1992 पासून जे आहे ते या विमानतळाची निर्मिती झाली होती आणि तेव्हापासून अमरावती विमानतळाचा विकास व्हावा या दृष्टीनं प्रयत्न जे आहेत ते करण्यात होते। मात्र अखेर आज तो दिवस जो आहे तो उजाडला आणि अमरावती विमानतळाचं आज लोकार्पण, उद्घाटन जे आहे ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज पार पडणार आहे। विमानतळाच्या अरायवल भागामध्ये, आगमन कक्षामध्ये जर पाहिलं आपण तर
आमदार रवी राणा जे आहेत ते या ठिकाणी आहेत, कारंजाचे आमदार सई डहाके आहेत. विदर्भातील बहुतांश लोकप्रतिनिधी आहेत त्या या संपूर्ण सोहळ्याला अनुभवासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात अगदी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते या अरायव्हल गेट्सनी जे आहे ते या ठिकाणी त्यांचं आगमन जे आहे या ठिकाणी होणार आणि कार्यक्रमाच्या प्रमुख कार्यक्रमस्थळी जे सभास्थळी जे आहेत ते या ठिकाणून ते रवाना होतील. या संपूर्ण ATR फ्लाईटच्या माध्यमातून आज लोक जे आहेत ते दाखल जे आहेत ते अमरावतीमध्ये दाखल झालेले आहे आणि एक नवा इतिहास जो आहे तो आता नवी एक सुविधा जी आहे ती अमरावती आणि विदर्भातील पश्चिम विदर्भातील लोकांसाठी जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. एक प्रशिक्षण केंद्र देखील वैमानिक या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून प्रशिक्षणसुद्धा विदर्भातील अनेक तरुणांना आणि या ठिकाणी दिलं जाणार असल्याचं सांगितलं जातं. आपण पाहू शकतो की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता विमानतळ परिसरातून बाहेर जे आहेत ते पडत आहेत. सोबत त्यांच्या या उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, सोबतच चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्यासोबतच जर पाहिलं तर मुख्यमंत्रीसुद्धा आहेत चंद्रशेखर बावनकुळे. नक्कीच. तर या विमानतळावरून आता एका छोट्या विमानानं उड्डाण केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवत या विमानानं आता उड्डाण केलेलं आहे. दरम्यान विदर्भाची अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन, हवाई संपर्क यासाठी अमरावती विमानतळ हे गेम चेंजर ठरेल अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आहे.